मला ना या कस्टमरचा खूप राग आला होता आणि म्हणूनच मी ही व्हिडिओ खूप दिवस झाले अपलोडच नाही केली. कारण हे कस्टमर जे आहेत ते माझे थोडे जवळचे होते आणि त्यांनी जेव्हा मला ऑर्डर देण्यासाठी कॉल केला ना, तेव्हा त्या मला म्हटल्या की पूजा, संध्याकाळी जेव्हा केक घेऊन येशील ना, तेव्हा येताना गंधर्वला घेऊन ये, कारण की त्यांच्या घरातल्या वयस्कर व्यक्तीचा बड्डे होता म्हणून. आणि त्यांच्यासाठी म्हणून तर मी संध्याकाळी हा केक देण्यासाठी गेले आणि सोबत मी गंधर्वला सुद्धा घेऊन गेले होते. गंधर्वला आजी नाही आहे आणि त्या ज्या कस्टमर आहेत त्या कायमच म्हणत असतात की गंधर्व मला माझ्या नातूसारखा आहे आणि म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर खरं रिअलाईज झालं की खरी नाती काय असतात आणि खोटी नाती काय असतात. कारण की तिथे गेल्यानंतर आम्ही थांबलो होतो, तरी पण त्यांनी आम्हाला थांबू दिलं नाही. त्यांच्या बॉडी लँग्वेजनुसार मला समजून आलं की त्यांना आमच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा आहे. त्याच्यामुळे मी तिथून उठले आणि मी निघून आले आणि निघून येत असताना त्यांच्या मैत्रिणींचा घोळका समोरून आला. त्या माझ्या बॅक साईडला उभ्या होत्या, तरी पण त्यांनी आम्हाला थांबवलं नाही. त्यांच्या घरापासून माझ्या घरापर्यंत येईपर्यंत गंधर्वने मला 10 वेळा विचारलं की आई आपण बड्डे न करताच आलो, कारण की त्यांच्या मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये कुठेतरी गंधर्वचे पण मित्र होते आणि त्याच्यामुळे त्यांनी मला 10 वेळा विचारून पण मी त्याला उत्तर न देताच घरी निघून आले आणि ह्याच गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. त्यांनी आम्हाला तिथून घालवण्याचं खरं कारण तर मला नेक्स्ट डे कळलं, जेव्हा मी त्यांचे स्टेटस बघितले. त्या त्यांच्या मैत्रिणींना घेऊन हॉटेलला जेवायला गेल्या होत्या आणि तेच त्यांनी स्टेटसला ठेवलं होतं. पण यातून मी एक गोष्ट शिकले की ही लोक चार चौघात चांगलं दिसावं म्हणून वरवरच आपल्याशी नाती जोडत असतात. पण ही नाती आपल्याला वेळेतच कळली पाहिजेत, नाहीतर त्या नात्यांमध्ये आपण एवढे गुंतून जातो की ती लोक आपल्याला आपली वाटायला लागतात, पण खरं तर ती आपली नसतात. तर असो, हा सिंपल सोबर केक तुम्हाला कसा वाटला खाली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या बाबतीत पण असं कधी घडलंय का हे देखील मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.